नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विचारमंथन करणारी गोष्ट आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. शिक्षक भरतीमध्ये रिक्त जागा भविष्यात येतील का? शिक्षक भरतीमध्ये आपल्याला संधी भेटतील का? शिक्षक भरती कशा पद्धतीने होते आणि अप्रूव्हल कसं येतं, परमनंट शिक्षक कसं होता येतं. एक किस्सा सांगतो. रात्री एखाद्या 9-10 वाजता एका व्यक्तीचा कॉल आला मला, आणि त्या व्यक्तीला एका संस्थेने 18 वर्ष राबवून घेतलेलं आहे. किती वर्ष? 18 वर्ष राबवून घेतलेलं आहे. एक संस्थेने किती वर्ष? 18 वर्ष राबवून घेतलेलं आहे. आणि 18 वर्ष, आणि त्या व्यक्तीचं वय आता 45 आहे. त्या व्यक्तीचं वय किती आहे? 45 प्लस आहे. 18 वर्ष एका संस्थेमध्ये एकाच आशेवर काम केलेलं आहे त्या व्यक्तीने, म्हणजे मला परमनंट करतील या आशेने काम केलेलं आहे. पण आता जेव्हा कधी पवित्र पोर्टलचे लोक तिथे जाऊन पोहोचले किंवा सिलेक्शन झालेले लोक तिथे जाऊन पोहोचले, तेव्हा त्या जागा रिक्त ठरवण्यात आल्या आणि त्यांना त्या जागेवर 18 वर्ष काम करून सुद्धा काढून टाकण्यात आलेलं आहे. सर, चूक कुणाची आहे? मी तर स्पष्ट म्हणेन, ज्या व्यक्तीने 18 वर्ष काम केले त्या व्यक्तीची चूक आहे. का? संस्था चालक खूप हुशार असतात मित्रांनो, लक्षात घ्या. त्यांनी संस्था उभा केली म्हटल्यानंतर आपल्यासारखे 25, 30, 50 लोक सांभाळतात. त्यांना सर्व नियमावली माहीत असते. त्या अनुदानित संस्थेवर यांनी दाखवलं विनाअनुदानित तुकड्यावर काम करणारे लोक, म्हणजे ही 18 वर्षवाले, बरोबर. मग यांना विनाअनुदानित तुकड्याचा सेवक, शिक्षण सेवक म्हणून दाखवलेलं असतं. आणि 18 वर्ष जॉब करून त्या व्यक्तीला जर 14,000 पगार असेल मित्रांनो, व्यक्तीवर 100% अन्याय झालाय, पण व्यक्तीने का अलर्टपणा घेतलेला नाही. मी हा किस्सा सांगण्याचा दृष्टिकोन एकच आहे, ज्यांच्याकडे वय आहे तर लागा तयारीला. टीटी, सीटीटी, टेट एक्झाम साठी तयारीला लागा मित्रांनो. तुमचा वेळ गेला, एकदा वय गेलं, 38 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही जर होत असाल तर भविष्यामध्ये आपण जे शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाचा अजिबात उपयोग होणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही आयुष्यभर कुठेतरी अशा संस्थेवर जाऊन फक्त आशेवर जगणार आहात, लक्षात ठेवा. फक्त आशा. महाराष्ट्र शासनाने येणाऱ्या आगामी परीक्षा 1 ते 8 पर्यंत टीटी सीटीटी परीक्षा पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना टेट एक्झाम मध्ये मार्क घेतल्यानंतर पवित्र पोर्टल म्हणून एक पोर्टल काढलेलं आहे, त्यालाच या पोर्टलवर नोंदणी केलेल्याच व्यक्तीला सिलेक्शन लिस्टनुसार, मेरिटनुसार अप्रूव्हल काढण्याचं एक परिपत्रक काढलेलं होतं अगोदर, या भरतीच्या अगोदर सुद्धा. अगोदर, त्याच्या अगोदरचा काळ अप्रूव्हल निघत होतो, अप्रूव्हल काढून आणत होता संस्था चालक या व्यक्तीकडून 18, 20, 25, 30 लाख रुपये घेऊन. पण आता संस्था चालकाच्याच हातात राहील नाही, सगळं काही या पवित्र पोर्टलनी पाठवलेला व्यक्तीच संस्था चालकाला घ्यावं लागणार. मग सर, इथं शक्यता असते का? विथ इंटरव्ह्यू वाले शक्यता असू शकते, इथे सुद्धा फ्रॉड होण्याची शक्यता आहे. पण त्याच्यावर अजून सुद्धा आयुक्त कार्यालय बारकाईने नजर ठेवून आहे. आणि आता इथून पुढे आपल्याला संस्था अनोळखीच भेटणार आहे. जर यदा कदाचित आपल्याला जर भेटली, बाबा मी लातूरचा आहे, मी लातूर प्रेफरन्स दिला होता, लातूरच प्रेफरन्स दिला होता, दुसरा दिलाच नव्हता, त्यावेळेस मला लातूरलाच पाठवलं जाईल, तिथे ओळख निघेल, अमकं टमकं समकं तुम्हाला माहितच आहे. मी स्पष्ट सांगायची गरज नाही व्हिडिओच्या माध्यमातून. मग लक्षात आल्या. म्हणजे मी आता हे का सांगतो, ज्यांचं बीएड, ज्यांचं डीएड झालंय, एखाद्या संस्थेवर उगाच काम करताय कमी पैशामध्ये, परमनंटची आशा दाखवली जाते, त्यामुळे तुमचं तिथे नुकसान होऊ शकतं. यासाठी हा स्पष्ट व्हिडिओ बनवलेला आहे. असं जर कोणी गाळात फसत असेल तर त्याला तुम्ही सुद्धा अलर्ट करा
की बाबा आगामी भरत्या सगळ्या शिक्षक भरत्या, एक 1ली ते 8वी पर्यंतच्या शिक्षक भरत्या सर्वच्या सर्व 9वी-10वीला सुद्धा शिक्षकांकडूनच पुरवला जातो पवित्र पोर्टलच्या माध्यमातून. पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच 9वी-10वीला सुद्धा शिक्षक पुरवला जातो. जर असा कोणी व्यक्ती असेल तर, अशा गाळामध्ये फसत असेल तर त्याला तात्काळ अलर्ट करा. एकदा वय निघून गेलं की आपल्या हातामध्ये फक्त त्या संस्था चालकाने दिलेला पगारच उरतो. बस आयुष्यात आपल्याला अप्रोल निघेल अशी आशा बाळगता येणार नाही. कृपया करून तुम्ही याचा वेगळा अर्थ काढू नका. जे लोक आहेत बा मला माझं संस्थेला परमनंट करणार, माझा मामाचा बाच्याच पोराचं मावशीचं पोरग, असं जर कुणी असेल म्हणजे नातेवाईकामधलंही असेल, त्याला स्पष्ट विचारा माझं अप्रूव्ह एवढ्या महिन्यात निघत असेल तरच मी थांबतो, नसता अप्रूव्ह निघतच नाही. मी गॅरंटेड सांगतो, निघत नाही. तुमची पवित्र पोर्टलला नोंद असेल तरच. प्लस तुम्ही जर आता 18-20 हजार प्लस शिक्षण सेवकाचं प्लस, पण अप्रूव्हल निघणं बंद झालेलं आहे. अप्रूव्हल निघणं बंद झालेलं आहे. डायरेक्ट परमनंट होणं सुद्धा बंद झालेलं आहे. त्यामुळे बी अलर्ट, बी केअरफुली, या परीक्षेच्या दृष्टीने तयारीला लागा. आता या मास्टरचा क्लास आहे म्हणून असं म्हणतोय बाबांनो, तुम्हाला जर क्लास लावायचं नसेल तर लावू नका, तुम्ही स्वतः स्टडी करा, पण या परीक्षा क्रॅक करूनच तुम्ही पवित्र पोर्टलवर नोंदणी केल्याशिवाय तुमच्या हातामध्ये अप्रूव्हल निघत नाही. दुसरा आणि अति महत्वाचा मुद्दा, आता या लोकांनी जर ठरवलं XYZ मला करायचंच नाही काम कमी पगारावर, या लोकांनी काही दिवसासाठी ठरवलं, 1-2 वर्षासाठी जायला MIDC जाऊ, कुठेही काम करू, काय करू, कशी आपण उदरनिर्वाह बागू, तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये साधारण 1.5 लाख शिक्षक भरती करून घ्यावी लागेल सरकारला. किती? 1.5 लाख. बिहार सारखं होईल आपलं, बिहार सारखी शिक्षक भरती होईल, गॅरंटेड सांगतो. पण ती सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. मी जर एखाद्या संस्थेवर कमी पैशात काम करत असेल, संस्था सोडून देऊन मी माझे क्लासेस चालवा, काही करा ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये, पण मी जर ठरवलं बाबा माझ्यासारखे असं जर ठरवले की असे फुकट काम करणारे किंवा कमी पैशावर काम करणारे लोकांनी जर ठरवलं तर महाराष्ट्राला 21,000 काय साधारण 80-90 हजाराची शिक्षक भरती काढल्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्याचं एक महत्वाचं कारण आहे, ते लोक लगेच काय करतील, पवित्र पोर्टलला आमच्याकडे एवढे आय वॉन्ट टीचर एवढे टीचर लागणार आहेत आम्हाला म्हणून नोंदणी करून टाकतील. बिंदू नामावली दिली जाते आणि दिल्यानंतर सरकारला काहीही करून, शासनाला काहीही करून या शिक्षण विभागाला कोरडं ठेवता येणार नाही. दरवर्षी शिक्षक भरती होतील, पण हे ठरवणं कोण गरजेचं आहे? आपण. बरोबर. त्यांचं भागतंय, संस्था चालकाचं टेम्पररी भागतंय. बरोबर. ते कशाला म्हणतील परमनंट शिक्षकच आणा. परमनंट शिक्षक कसा असतो, आल्यानंतर त्याच्या मनावर जॉब करतो तो. महत्वाचं म्हणजे सरकारने पाठवलेला आहे, सरकारचं जवाई आहे, त्याच्यावर कुठलीही ऍक्शन घेता येत नाही. तो पूर्णपणे लिगल शिक्षण घेऊन आलेला आहे, मार्क सुद्धा चांगले घेऊन आलेला आहे. संस्था चालकाचा रोलच उरत नाही. बरोबर. संस्था ही कशी काढलेली असते, त्यांनी एक सेवा म्हणून काढलेली असते संस्था. सेवेचंच रूपांतर बाजारात झाले ते आपण केलेले आहे आणि आपण अलर्ट होणं आवश्यक आहे. मी का माझ्यापासून सुरुवात करू असं जर ठरवलं तर मित्रांनो असंच चालत राहील आणि शिक्षक भरतीमध्ये अजून जागा येण्याच्या ऐवजी अजून जागा कमी होत जातील. आणि मित्रांनो लक्षात घ्या, जर 1.5 लाख जागा आल्या तर माझे अभियोग्यता धारक 2,10,000चा आहे. तू काय अभियोग्यता धारक 2,10,000च आहेत. 1.5 लाख लोकांना नोकऱ्या लागतील. तर व्हिडिओच्या माध्यमातून एकच स्पष्ट करायचं होतं, असल्या गाळामध्ये फसू नका, आमिषाला बळी पडू नका. प्रॉपर नियोजनातून अभ्यास करूनच, परीक्षा देऊनच तुम्हाला पवित्र पोर्टलवर नोंदणी केल्याशिवाय आगामी काळात शिक्षक होता येणार नाही. हे कुणालाही विचारा आणि हे ठामच आहे मित्रांनो. कारण बऱ्याच लोक मला आता या पवित्र पोर्टलचा जेव्हा रिझल्ट लागला, शिक्षक भरती करून घेतली, त्यावेळेस बऱ्याच महिलांनी मला कॉल केला. बऱ्याच म्हणजे साधारण 25-30 लोकांनी तरी कॉल केला असेल
सर मला ऐन उमेदीच्या काळामध्ये मला काढून टाकलं, आतापर्यंत मला फक्त आमिषावरच जगवलं की तुम्हाला परमनंट करू, ही जागा रिक्तू द्या, ती जागा रिक्तू द्या, ही तुकडी पडू द्या, ती तुकडी पडू द्या, अनुदानित संस्थेमुळे तुम्हाला एकदम परमनंट फुल पगार करू, अप्रूव्हल काढू, असं म्हणून आमिष दाखवलं गेलं आणि आता मला पवित्र पोर्टलचा व्यक्ती आल्यानंतर मला ऑटोमॅटिकली काढून टाकलेलं आहे. अशा बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे. तात्काळ अलर्ट व्हा आणि परीक्षेच्या दृष्टीने परीक्षेची तयारी करा. येत्या काळामध्ये पण शिक्षक भरती होणार आहे. कमी जास्त जागेमध्ये लागायचं असेल तर आपला अभ्यास तेवढाच मजबूत असावा लागतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं जर या व्हिडिओमध्ये कुठलंही चुकून वाक्य गेलेलं असेल, कुणाचं मन दुखावलं असेल तर क्षमस्व. तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की मांडा. आपला संपर्क क्रमांक तर ह्याला आहेच, युट्यूब चॅनलला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे. ते घेऊन तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्की सांगा. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.